तर नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या सनीधर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि कसं आहे तुम्ही सगळे मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, आज काल क्रिसमस होती आणि आज आपलं म्हणजे प्रज्वलला आपल्यासोबत आहेत. प्रज्वल आहे आणि कृतिक आहे. तर आता आम्ही निघालो महालक्ष्मीला डहाणूला आपल्या. तर आता आत्ताशी 9:30 झालेले आहेत. आम्ही 8:30 वाजता निघालो. जरा काम होतं, काम वगैरे केलं आणि पटकन तर निघालो. आता आपण आहेत आपले बोईसरच्या 4 म्हणजे पालघरच्या 4 रस्त्यावर. तर आपण वाघोबा घाटातून चाललेले आहेत. तर चला बघूया पुढे काय काय होते. त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. चलो बाय बाय, भेटूया पुढे. आम्ही म्हटलं वनरला तर जाऊया, बघूया पुढे काय होतं की तुम्ही तिथं कंटिन्यू. आणि मला गाणं आठवं, परत गाणं म्हणजे तुमच्यासाठी गाणं परत होऊन जाऊ द्या. वनर बाजारान तुला मी पाहिलंय. आता देईल का पण बघा. तर मित्रांनो, जस्ट पोहोचला आहे मी आता मनोरला. हे बघा, हा पाठी हायवे आहे. आणि हेल्मेट घातलं का हालत बघा केसांची, काय बोला, जाऊ द्या. तर मित्रांनो, आता मला बरेच जण बोलले की मिनी ब्लॉग ट्राय कर. आपले असतात ना चॅलेंजेसवाले 30 डेज किंवा 15 डेज किंवा 100 डेजचे. तर विचार करतो आहे आता, कारण आता बघूया. हे तर ब्लॉग येणारच आपले, म्हणजे ते पण वन साईड असं इंस्टाग्रामवर सध्या ते खूप ट्रेंडला आहेत. तर भाऊ पण आता विचार करतोय ते आजपासून डेली ब्लॉग असतात ना, मिनी ब्लॉग डेली नाही येणार पण येते. आजपासून चालू होतो. मिनी की असे मिनीवाले तेच बोलतो, मिनी वाले बोलतो. दुसऱ्या चॅनलवर चालू आहेत तर आता माझं पण चालू आहे इच्छा. बघूया आता असे मिनी ब्लॉग टाकायचे इंस्टाग्रामला वगैरे. असेल आणि वाटलं तर शॉर्ट्सवर शॉर्टवेअर. तर बघूया, चाललाय विचार. कारण आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे. तर नाश्ता सध्या ते खूप ट्रेंडला आहेत. म्हणजे खूप जण बनवतात आणि त्यांना व्ह्यू वगैरे सगळं पडतात. तर नाश्ता वगैरे करूया, मग भेटतो तुम्हाला. चलो बाय बाय. तर मित्रांनो, आता जस्ट पोहोचलो आहे आपण. जरा फ्रेश वगैरे झालं, वॉशरूम वगैरे जाऊन आलो आहे. जरा म्हटलं आता जाऊया दर्शनासाठी. आपल्याला वरती डोंगरावर सुद्धा जायचं आहे. तर पहिला इथून आपण खालचं मंदिराचं दर्शन वगैरे घेऊया, मग जाऊया वरती. काय तू ब्लॉग चालू करतो की नाही? तुझा प्रज्वल पण ब्लॉग चालू करते आपला. नाही, तो शॉर्ट व्हिडिओ टाकेल फक्त. भाई आपण नाही काढून व्हिडिओ आपण काढून देत नाही व्हिडिओ वगैरे. तर मित्रांनो, दर्शन वगैरे घेतलं आहे मस्त आम्ही. बट काय एवढे गर्दी वगैरे नाही एवढे, त्यामुळे पटकन दर्शन वगैरे झालं. एकदम मस्त दर्शन झालं आहे. आता जरा फोटो वगैरे काढू येते, आपण मस्त शॉर्ट घेऊया. आणि म्हणजे मी तर सिनेमॅटिक शॉट नाही घेत आहे, जायचं प्रज्वल घेतो आहे. तर त्याला काढून देतो वगैरे मस्त. मग आता जायचं आपल्याला वरती, बघूया पुढे. जिथे जाईल तिथे आम्हाला हीच कामं असतात. आता 1 किलो गेलं तेव्हा पण हा बरोबर ना. आता तेव्हा व्हिडिओ ना काढले, वाटतं फोटो काढले ना, तेव्हा व्हिडिओ नव्हते काढले. पण त्यांची एक मी झुमी शॉर्ट घेतला तर लांबून. आपण जाताना पण सोबत भेटले, येताना पण भेटले. आता इथे पण तेच कामं, दुसऱ्यांचे फोटो काढायचे. ब्लॉग चालू केला आहे, काहीतरी बोलतोय पण आपल्या समोर बोलत नाही, तर लाजतोय. बोल, नवीन आहे. बोल ना जरा. यानं डेमो दाखव ना, तू डेमो तुझा. म्हणजे मी असं आहे, चॅनलचं नाव टाकेन इथे. असं तू असा उभा आहे ना, तिथे टाकतो असा, किती टाकतो तू वरती, तुझी आय डी टाकतो ना तिथे. हां चालेल ना? थँक्यू. पण 2 शब्द बोल ब्लॉगबद्दल. 1-2 बस. इथे बोल. हो, काय क्यूट दिसतोय. समज रहे हो ना. काय स्माईल आहे. तुला मी कंटेंट बनवायला सांगितलं, म्हणून तू माझ्यावरच ते कंटेंट बनवायचं. आता परत त्याला फोटोग्राफी आणि सनीला काय करणार. चला, दर्शन वगैरे झालं. तर परत तर जाऊया बाहेर आपण. आणि डोंगरावर जायचं आहे. डोंगरावर जायचं ना.
आता आलं तर म्हटलं डोंगरावर जाऊया. मी डोंगरावर कधी गेलो नाही, आता फर्स्ट टाइम चाललंय. तुम्हाला सुद्धा हे दाखवतोय तिथलं कसं काय असणार आहे ते. तर मित्रांनो तो बघा तो डोंगर आहे, तिथे जायचं आहे आपल्याला. आणि आपण इथेच बाईक पार्क केलं, तर इथून आपल्याला बाईक घेऊन जाऊ. आता तिथून पण अर्ध्या रस्त्याने पण आपल्याला चालत जायचं आहे. तर चला जाऊया वगैरे, मस्त डोंगर वगैरे बघूया आता कसं काय नजारा तिथला. तुम्ही व्ह्यू तुम्हाला नक्की दाखवतो तिथून मग परत कुठे जायचं काय नाही ते आपण ते नंतर तुम्हाला बोलूया आपण. चला आता निघूया मस्त, चला जाऊया डोंगरावर. काय ते व्हिडिओ आहे ना मित्रांनो तेव्हा थकलेला आहे, म्हणजे थकवा लागतोय, पण मला तर एवढं नाही वाटत आहे. प्रज्वल खूप थकला आहे तब्येतीनुसार. खूप डेंजर असतात एवढा, आणि चढण आहे ना त्यामुळे पटकन थकवा लागतोय. तर आता अर्ध्या रस्ता चालू आहे, आम्ही भरपूर चाललो आहे. अजून आता वरती चढायचं डोंगरावर. तो कसा बसलाय, काठी घेऊन चालतोय तरी चढवत नाही. बोलत अरे नको. हो नारबा पाहिजे का? तर मित्रांनो फायनली पोहोचलोय वरती. दर्शन वगैरे झालं मस्त, आणि आम्ही आतमध्ये गुफेमधून पण जाऊन आलो. तिथून जायला खूप इझी नाही आहे मित्रांनो, खूप कठीण आहे. तरी आम्ही गेलो आणि दर्शन वगैरे घेऊन आलो आतमधून. आणि तसं पण एवढं काही गर्दी वगैरे काय नाही, पण म्हणजे एकदम नॉर्मल दर्शन, एकदम मस्त, एकदम बसून वगैरे दर्शन घेतलं. आम्ही थांबलो तिथे 2-4 मिनटं, दर्शन वगैरे घेतलं मस्त. आता आलो आहे वरती. बघा मस्त इथला नजारा बघा, एक नंबर आहे मित्रांनो. आणि माकड आहेत ना, आई शपथ, त्यातला एक हा एक माकड, हा पण एक माकड, हे मस्त भारी नजारा आहे बघा. ओ माय गॉड आहे. ते बघा तिकडे किती प्रेम चालू आहे. आणि ह्यांचं प्रेम बघा, उवा खात आहेत वाटतं. त्यांची मस्ती चालली आहे, मारामारी, डब्ल्यू. ते बघा डब्ल्यू. तर चला आता दर्शन वगैरे झालं, मस्त थोडं बसूया, थोडा रेस्ट घेऊया आणि जाऊया खाली आणि निघूया आपण परतीच्या प्रवासाला. चलो बाय बाय. फोटो वगैरे काढूया थोडं. पहिलं काहीतरी ब्लॉगमध्ये बोलणार आता, काय बोलशील? कसं वाटलं तुला चढून? चांगला एक्सपिरियन्स होता माझा. पहिल्यांदा इकडे चढलो मी. तुम्ही बघितलं असेलच आज याचा एक्सपिरियन्स. तुम्ही बघेल नाही. जास्त 2 सेकंड टाकतो मी, फक्त जास्त नाही टाकणार, 2 सेकंड फक्त. एकदा 2 पावलं टाकली का कट. आणि माझ्या चुकीचा व्हिडिओ काढल्यात. चुकीचं नाही, पण ते एक मजा आहे. हा सिरियस घेतो खूप. नाही जाऊ द्या, बोल आपण त्याच्या ब्लॉग मध्ये बोलूया थोडं. बोल काहीतरी बोल. तर आता जाऊया मस्त, थोडं रीलसाठी थोडं शॉर्ट घेतले, कारण इथं मला क्लायमेट चांगलं वाटलं, मस्त एकदम, म्हणजे व्ह्यू म्हणजे चांगला येत होता कॅमेरामध्ये, म्हणून म्हटलं 2-4 शॉर्ट काढायचं. प्रज्वल शॉर्ट वगैरे काढ मस्त. आता रील बघूया, कुठला सॉन्ग भेटेल तर टाकूया मस्त आपण इंस्टाग्रामला. तुम्ही मला फॉलो नसेल करा तर नक्की फॉलो करा. आपली ID तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय मी. आम्ही आता डबल एक न्यू व्हिडिओ घेऊन आल्यावर आम्हाला लाजला असं लाजून चालणार नाही बाई. असा लाजला तर उडी मारलेली मस्त. तर मित्रांनो आता खाली उतरतोय आपण, आणि काय तेच बोलायचं होतं मला, की इथे ना आपले इथे महालक्ष्मीला ना एप्रिलमध्ये जेव्हा जत्रा असते 15 दिवसाची, तेव्हा म्हणजे भरपूर इथे गर्दी खूप असते. आणि जास्तीत जास्त आपले सातपाडी, मुरबा किंवा आपले एडवण, कोरा वगैरे जास्त तेच लोक जास्त येतात. 2-2, 3-3 दिवस वस्तीला येतात इथं. आणि ते राहायला असे काही फार्म हाऊस वगैरे नसतात, झोपड्या असतात. झोपड्या म्हणजे काठ्यांच्या झोपड्या असतात, त्याच्यात 2-2, 3-3 दिवस लोक राहतात. आणि खूप मोठी जत्रा असते, पाळणे वगैरे भरपूर येतात, आणि खूप म्हणजे खूप पब्लिक बेकार असते. आणि ते चोरी वगैरे पण भरपूर होतात. आहे ते आहे. 150 रुपये दे का तुला 150. मित्रांनो 250 सांगत होते, 100 रुपये कट केले. हा मस्त वाटतं. हे सेमच आहे तो पण, नाही वेगळा वेगळा. हँडल वेगळा आहे फक्त.
कुठली गवत होती कडे ही आपलं ना कचरा काढला ग्राउंड नको राहू दे एवढा नको माणूस नको दाखव एवढी क्या 300 बोल रही है इसका कितना देने का भाई त्याची किती द्यायची 200 अभी इसका अच्छे से बोलो मला वॉलेट टाक 250 दे दो अभी 250 नहीं देगा लाओ 200 180 देगा ये ऐसे शूट इसकी काटा इसकी निकाल ब्लॉग बना रहा हूँ यूट्यूब पे आप फेमस हो जाएंगे इसके तर मित्रांनो आता आम्ही आलो फूड हबला जेव्हा लास्ट टाइम आधो आणि मी आलो होतो ना म्हणजे एकविऱ्यावरून तिथेच आलो आम्ही तर आम्हाला काय खायचं आहे नॉनव्हेज पण इथे सर्व रेस्टॉरंट व्हेज आहेत म्हणून आता बघते दुसऱ्या समोरच एक रेस्टॉरंट आहे तिथे चाललो आहे आम्ही काहीतरी इंडियन खाऊया मस्त असं आणि आम्हाला खायचं चिकन वगैरे काहीतरी तर जाऊया तुम्ही बघितलं असेलच लास्ट टाइम आपला एकविरीचा ब्लॉग हा व्हेज खाल्लं तेव्हाच कसा करत होता म्हणून म्हटलं नॉनव्हेज खाऊया तर मित्रांनो 3:45 झालेले आहेत आणि आता आम्ही म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं जस्ट आताच आम्ही हालोलीमध्ये आहेत तर आता निघतोय तर म्हटलं ब्लॉग एंड करूया आपण एवढं लवकर ठीक आहे कशाला एवढा जाम मोठा होईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट आता आपण बघूया पुढे करूया प्लॅन परत तो पण ब्लॉग आपण शूट करणार हां उद्याचा पुढे हां नाही खूप कन्फर्म नाही तर मग ब्लॉग आपण इथेच एंड करूया कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय सी यू